आजच्या व्हिडिओमध्ये आतून एकदम लालसर, गोडसर आणि सगळ्यात महत्वाचं रवाळ कलिंगड कसं ओळखायचं आणि याच व्हिडिओमध्ये आतून कमी लालसर असणारं, कमी गोड असणारं कलिंगड कसं बाहेरून ओळखायचं हे दोन्ही कलिंगड आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही बघू शकता पहिलं कलिंगड किती लालसर होतं आणि हे दुसरं कलिंगड किती कमी लालसर रंगाचं आहे, कमी गोड सुद्धा आहे. बाहेरून कसं चांगलं लालसर कलिंगड ओळखायचं सगळ्यात पहिले ते बघूया. जेवढा जास्त पिवळसर भाग तेवढा जास्त कलिंगड हे पिकलेलं किंवा हा भाग पिवळा यामुळे असतो कारण तो जमिनीवर टेकलेला भाग असतो म्हणून तो पिवळा किंवा नारंगी डाग असतो आणि हे आतून लाल असतं. हा डाग जेवढा कमी तेवढं ते कच्चं कलिंगड असतं हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा ह्या कलिंगडावरती तुम्हाला बिलकुल असा शायनीनेस दिसत नसेल, बिलकुल असं कोणताच जे आहे अशी एकदम चमकदार दिसत नसेल, डाग दिसत आहेत, रेषा दिसत आहेत, म्हणजे समजून घ्यायचं हे जे कलिंगड आहे हे लालसर निघणार आहे. तिसरी गोष्ट ते म्हणजे असतं देठ. देठ हा जर ते ह्या कलिंगडचं तुम्ही देठ बघितलं तर ते व्यवस्थितरित्या सुकलेलं देठ आहे. पुढे आपण सगळं बघणारच आहोत ते कलिंगड कसं असणार आहे. जे कच्चं कलिंगड असतं आतून कमी लालसर कलिंगड असतं किंवा गोड नसतं त्या कलिंगडचं देठ हे हिरवट असतं आणि ते कच्चं असतं. जर तुम्ही तसं कलिंगड आणलं बाहेर ठेवलं तर ते लालसर तर होतं, पण आजकाल केमिकल वापरल्या जातं त्यामुळे मग त्याला फेस सुद्धा येतो. आता तुम्ही बघू शकता या कलिंगड वरती आणल्यानंतर तुम्ही व्यवस्थित बघा या कलिंगडचा आकार. लंबुळत कलिंगड आहे आणि सगळ्यात महत्वाचं गोलाकार कलिंगड कधीच घ्यायचं नाही. त्यानंतर ह्या कलिंगडचा आवाज जो खूप इम्पॉर्टंट आहे. या कलिंगडचा आवाज तुम्हाला असा दबका येणार नाही, ढोलकीसारखा याचा आवाज येतो जेव्हा लालसर असं कलिंगड असतं, गोड कलिंगड असतं तेव्हा ढोलकीसारखा आवाज जेव्हा आला समजून घ्यायचं ते जड असतं, पण ढोलकीचा आवाज किंवा पोकळसा आवाज आला तर समजून घ्यायचं ते लालसर असं कलिंगड आहे, गोड असं कलिंगड आहे. आता हे कलिंगड झालं. आता दुसरं कलिंगड बघूयात. हे कलिंगड बघा, या कलिंगड वरती बिलकुल पिवळा सुद्धा डाग नाहीये आणि हे जड सुद्धा आहे, पण मात्र बिलकुल असा दाट आवाज येतोय त्यामुळे लगेच समजून येतंय की हे कलिंगड कच्चं आहे. असा ढोलकीसारखा आवाज येत नाहीये, दाट असा आवाज येतोय म्हणजे हे कलिंगड कच्चं आहे. तुम्ही फक्त आवाजावरून सुद्धा हे कलिंगड ओळखू शकता. ठणठण असा आवाज आणि रिकामा आवाज यायला पाहिजे जेव्हा कलिंगड पिकलेलं असतं तेव्हा. दाबल्यासारखा आणि जड आवाज आला म्हणजे हे कलिंगड कच्चं असतं. बघा किती जड आवाज आहे ना याचा. आता त्यानंतर मी जे तुम्हाला सांगितलं देठ सांगितलं, ते सुद्धा देठ जे आहे याला तर नव्हतंच त्यामुळे देठाचा तर प्रश्न येत नाही. पण तुम्ही पिवळसर भाग बघा किती कमी पिवळसर भाग आहे आणि सगळ्यात महत्वाचं याला थोडीशी शाईन सुद्धा आहे. हा मी व्यवस्थितरित्या बघून हा कलिंगड तुमच्यासाठी मी दाखवण्यासाठी आणलाय कारण भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की मी नेमकं दोन्ही आम्हाला समोरासमोर घेऊन दाखवा, त्यामुळे तुम्हाला दाखवते. आता हा जो कच्चा कलिंगड आहे ते तुम्हाला कापून मी दाखवते. बघा बघितलं लालसर कलर असता पण हे कच्चं आहे त्यामुळे फिकट लालसर असा कलर आहे. कलिंगड कसं कापायचं याच्या खूप साऱ्या 4 ते 5 पद्धती तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही कच्चं कलिंगड आणता जास्तीत जास्त 1 दिवस बाहेर ठेवा, जास्त ठेवू नका नाहीतर त्याला फेस लागू शकतो. त्या उलट तुम्ही जे आहे पिकलेलं कलिंगड आणा. आता हे बघा मी तुमच्या समोर जे आहे आपलं जे पिकलेलं कलिंगड होतं ते तुमच्या समोर मी कापलंय. किती फ्रेश आहे, किती फ्रेश कलर आहे आणि सगळ्यात महत्वाचं कलर वरूनच कळतं की हे किती सुंदर असं टेस्टला असणार आहे. रवाळ आहे आणि इझिली कापल्या सुद्धा जात आहे. शिळं कलिंगड असेल ना तर ते व्यवस्थित कापल्या सुद्धा जात नाही आणि असा थोडासा पिवळसर पिवळसर सुद्धा तो दिसायला लागतो आणि सगळ्यात महत्वाचं त्याची टेस्ट सुद्धा वेगळीच अशी लागते. असं फ्रेश कलिंगडची जी काही टेस्ट असते ना ती एकदम फ्रेश सुद्धा असते, केमिकल सारखी सुद्धा नसते. आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही असं पिकलेलं कलिंगड आणता ना, या पिकलेल्या कलिंगडमध्ये जर तुम्ही आणल्याबरोबर जरी खाल्लं आणि हे गरम जरी असलं ना तरी सुद्धा याची टेस्ट खूप छान लागते. आता हे कच्चं कलिंगड बघा, आधी तुम्हाला पिकलेलं दाखवतं, आता हे कच्चं कलिंगड मी आतून सुद्धा तुम्हाला कापून दाखवते. पण ते बघण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला हे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की हा व्हिडिओ आपला कुठपर्यंत पोहोचला ते. आणि मला सुद्धा सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही जे म्हटलं होतं मी तो व्हिडिओ घेऊन आले आणि तुमच्या भागामध्ये याला कलिंगड म्हणतात की टरबूज म्हणतात हे सुद्धा सांगा. मी लहानपणापासून ह्या फळाला
टरबूजच ऐकत आली म्हणून माझ्या म्हणण्यामध्ये कधीही जास्त तुम्हाला कलिंगड ऐवजी टरबूजच येतं. पण तुम्ही नक्की सांगा की तुम्ही याला काय बोलता ते. आता तुम्ही बघा हे कच्चं कलिंगड किती व्हाईट आहे आणि या कलिंगडची मेन म्हणजे टेस्ट सुद्धा एकदम वेगळीच लागली. वेगळी म्हणजे कशी तर बिलकुल गोड नव्हतं, पानसट होतं सगळ्यात महत्वाचं. आणि यामध्ये लालसर भाग खूप कमी होता, पांढरटच भाग खूप जास्त होता. आता हे कच्चं कलिंगड जर मी 1 ते 2 दिवस बाहेर ठेवलं असतं तर नक्कीच हे कलिंगड पिकलं असतं. पण मात्र याची चव तर वेगळी लागलीच असती, पण याला फेस सुद्धा सुटला असता. सो हे बेटर आहे की तुम्ही कधीही पिकलेलं कलिंगड आणा. तुमच्या इकडे कलिंगडचा काय भाव आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता कलिंगडचे भाव आमच्या इकडे बघा साधारणतः एवढं मीडियम साईजचं जे कलिंगड घेतलंय हे कलिंगड आता 70 रुपयाला मिळते. तुमच्या इकडे काय भाव आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुम्हाला आतल्या बाजूने सुद्धा दाखवते की हे कलिंगड तुम्हाला कशा पद्धतीने दिसणार आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक नक्की सांगेल की हे ज्या बाहेरून गोष्टी आहेत ह्या तर फॉलो कराच, पण कलिंगड पिकलेला असो किंवा कच्चं असो एक गोष्ट तुम्हाला फॉलो करायची. आणल्याबरोबर तुम्हाला आधी हे स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने धुवून ठेवायचं आणि एखाद्या मोठ्या टोपल्यामध्ये हे ठेवायचं, म्हणजे याची गरमी कमी होते आणि थंड लागतं. त्यानंतर जेव्हाही तुम्ही कलिंगड आणताना बाहेरूनच तुम्ही बघणार की एकदम जबरदस्त आणि फ्रेश कलिंगड वाटतं. लगेच आता व्यवस्थितरित्या आपण कापल्यानंतर ना हे कलिंगड एकदम फ्रेशली म्हणजे आपण इझिली कापू सुद्धा शकतो असं फळ आणायचं. शिळं फळ आणलं ना तर ते व्यवस्थित कापल्या सुद्धा जात नाही आणि चव सुद्धा वेगळी लागते. तुम्ही बघा हे व्यवस्थित कापल्या सुद्धा गेलेलं आहे. आता हे जे कलिंगड आहेत लाल आणि फिकट लाल कलरचं कलिंगड, या कलिंगडमध्ये काहीच नाही. तेही कलिंगड खायला चांगलंच लागतं, पण थोडं पानसट असतं, त्यामुळे आपला मूड थोडा खराब होऊ शकतो. पण आपल्याला जी पोषण तत्व मिळायची ती दोन्ही कलिंगड मधून मिळतात. कधीही जास्त केमिकल वालं जे कलिंगड असतं म्हणजे ते बघूनच घ्यायचं. आणि तुम्ही बघणार की मी तुम्हाला भरपूर असे कलिंगड कसं कापायच्या पद्धती शेअर केल्यात. थोडक्यात अजून एक पद्धत शेअर करते, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे कलिंगड पार्टी तुमची चालूच असेल. अशा पद्धतीने कलिंगड कापून घ्यायचं आणि असे स्लाइसेस करायचे. असं केल्यामुळे तुम्ही ना पॉप्सिकल सारखं आईस्क्रीम सारखं हे स्लाइसेस खाऊ शकता आणि इझिली सुद्धा जे आहे हे सगळ्यांना खायला आवडतं आणि खाली पाणी पाणी सुद्धा होत नाही. मिनिटभराच्या आतमध्ये तुम्ही एवढं सगळं कलिंगड कापून तयार करून ठेवू शकता. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला या दोन्ही कलिंगड मधला फरक समजला का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा चालल्यात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची वेट लॉस जर्नी जर चालू असेल तर त्यामध्ये तुम्ही कलिंगड नक्की इन्क्लूड करा, कारण वेट लॉस करण्यामध्ये कलिंगड खूप जबरदस्त आहे. यामध्ये कमी कॅलरीज असतात, फायबर भरपूर प्रमाणात असतात, अँटीऑक्सिडंट भरपूर यामध्ये व्हिटॅमिन सुद्धा असतात आणि हे आपली त्वचा सुद्धा चमकदार करतात. मुरुम वगैरे येत असेल ते सुद्धा कमी करण्याचं काम करतं. हायड्रेशन प्रॉपर पद्धतीने करतं, उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेट होऊ देत नाही. त्यामुळे तुम्ही पाण्याचं सेवन कराच, पण त्यासोबत स्नॅक टाइमला ब्रेकफास्टला तुम्ही कलिंगडचा आस्वाद नक्कीच घ्या आणि तुमच्या फॅमिली सोबत हा गोल्डन टाइम नक्की एन्जॉय करा. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुमची कमेंट नक्कीच मला तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की शेअर करा आणि मला सुद्धा सांगा की मी ज्या सांगितलेल्या खुणा आहेत त्या करून तुम्ही कलिंगड आणलं तर ते कलिंगड कसं निघालं. तर मग मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. सबस्क्राईब आणि फॉलो